व्हिडिओच्या या भागामध्ये भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावरील काही गणितांचा सराव करू। शेजारील आकृतीवरून खालील गोष्टींची नावे लिहा। सर्वात प्रथम एकरेषीय बिंदू। एकरेषीय बिंदू म्हणजे जे बिंदू एकाच रेषेवर आहेत पण एकाच वेळी तीन किंवा अधिक बिंदू। जसे आपण पाहू इथे ए बी हे तीनही बिंदू एकाच रेषेवर आहेत। तसेच सी ओ डी हे तीनही बिंदू एकाच रेषेवर आहेत। पण ई ओ एफ हे एका रेषेवर आहेत का? नाही, कारण काही रेषा नसून हे दोन किरण आहेत। किरण। जर आपण ओ हा आरंभ बिंदू धरला तर ओ बी, ओ डी, ओ ई, ओ ए, ओ सी, ओ एफ हे सर्वच किरण आहेत। जरी ए बी ही रेषा असली तरी या रेषेमध्ये ओ बी आणि ओ हे दोन किरण सुद्धा आहेत। रेषाखंड। आपण पाहिले जेव्हा रेषेच्या एका भागाला रेषाखंड म्हणतात, म्हणजेच ए ओ हा रेषाखंड आहे, ओ बी हा रेषाखंड आहे, ओ सी, ओ डी, ओ ई, ओ एफ हे सर्वच रेषाखंड आहेत। त्याचप्रमाणे ए बी हा सुद्धा रेषाखंड आहे, सी डी हा सुद्धा रेषाखंड आहे। इथे किरण ओई, इथे रेषाखंड ओई, पण यामध्ये फरक पाहाल तर इथे आपण वरती बाण दाखवलाय आणि इथे फक्त रेघ आहे। रेषा। रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढते, त्यामुळे ए बी ही रेषा होते, सी डी ही रेषा होते, पण ओ ई ही रेषा होत नाही कारण ती ओ पासून खाली इकडे वाढत नाहीये। ओ हा आरंभ बिंदू आहे आणि फक्त ती ए ई या बाजूलाच वाढते। तसेच ओ एफ यामध्ये सुद्धा ती फक्त एफ या बाजूला वाढते। ओ हा आरंभ बिंदू आहे, म्हणजेच इथे आपल्याकडे फक्त सी डी आणि ए बी या दोनच रेषा आहेत। जरी आपल्याकडे यात फक्त दोन रेषा असल्या तरी आपण या रेषांची नावे मात्र वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो। सी डी रेषेला आपण ओडी रेषा किंवा ओसी रेषा किंवा सीओ रेषा असे काहीही म्हणू शकतो। तसेच ए बी या रेषेला सुद्धा आपण ओबी किंवा ओए रेषा सुद्धा म्हणू शकतो। शेजारील आकृतीमधील रेषेंची नावे लिहा। आता आपल्याला इथे एकच रेषा दिसते, पण हीच रेषा आपण वेगवेगळ्या नावांनी दाखवू शकतो, कारण रेषा ही त्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी दाखवली जाऊ शकते। म्हणजेच याच रेषेला आपण वेगवेगळी नावं देऊ शकतो। आणि हीच अक्षरं आपण जर उलटी लिहिली म्हणजेच पी क्यूच्या ऐवजी क्यू पी जर लिहिलं तरीही चालतं। थोडक्यात या रेषेला आपण बरीच नावं देऊ शकतो। शेजारील आकृतीमधील एकसंपाती रेषा, समांतर रेषा आणि संपात बिंदू यांची नावे लिहा। एकसंपाती रेषा आपल्याला माहिती आहे की जेव्हा एकाच बिंदूमधून तीन रेषा एकमेकांना छेदतात, एकाच बिंदूमध्ये तीन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांना एकसंपाती रेषा म्हणतात। म्हणजेच आपण इथे पाहतो की या के बिंदूमध्ये ए बी सी या एकमेकांना छेदतायत, या के बिंदूमध्ये ए बी सी आणि जी या चार रेषा एकमेकांना छेदतायत। तसेच एम बिंदूमध्ये ई एफ जी या तीन रेषा एकमेकांना छेदतायत, तर या एकसंपाती रेषा होणार आहेत। हा एक संच आणि हा दुसरा संच, हे दोन एकसंपाती रेषांचे संच आहेत। आणि या एकसंपाती रेषांमध्ये संपात बिंदू के आणि एम
समांतर रेषा, ज्या रेषा कधीच एकमेकांना छेदत नाहीत आणि त्या रेषांमधील अंतर समान राहते अशा रेषा. आपण इथे पाहू तर बी आणि डी या समांतर रेषा दिसत आहेत. त्या कधीच एकमेकांना छेदणार नाहीयेत आपण जरी वाढवल्या तरी. तसेच डी आणि एफ या सुद्धा समांतर रेषा आहेत. भूमितीतील मूलभूत संबोध या धड्यावरील हा शब्दकोश. रेषा लाईन, रेषाखंड लाईन सेगमेंट, किरण रे, बिंदू पॉइंट, संपात बिंदू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, छेदरेषा इंटरसेक्टिंग लाइन्स, समांतर रेषा पॅरलल लाइन्स, प्रतल प्लेन. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.